तर मुंबईच्या श्रॉफ बिल्डिंग समोर अनेक बाप्पांची मिरवणूक येते। दरम्यान सगळ्या बाप्पांवर पुष्पवृष्टी केली जाते। तर मनसेकडून बाप्पांना मानवंदना देखील दिली जाते आहे। तर आपण पाहतो मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंग समोर हे पुष्पवृष्टी करण्याची गेली अनेक वर्षांची खरं तर ही परंपरा आहे आणि या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या गणेशोत्सव मिरवणुकीचा उत्साह अक्षरशः टिपेवर पोहोचलेला आहे आणि मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या खाली आता आलेला आहे कॉटनचा राजा। श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघतात त्यांच्या भल्या मोठ्या मूर्तींवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईतल्या मानाच्या राज्यांवरती इथून पुष्पवृष्टी केली जाते। जवळपास शेकडो किलो फुलं ह्या आजच्या दिवशी गणरायावरती उधळली जातात आणि कॉटनच्या राज्यावरची ही अनोखी पुष्पवृष्टी। मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर हे देखील आपल्या सोबत आहेत। सर, कॉटनच्या राज्यावरती पुष्पवृष्टी झाली आहे, यापूर्वी सुद्धा अनेक गणेश मंडळ येऊन गेलेली आहेत। काय सांगाल की कशा पद्धतीने एकंदरीत गणेश भक्तांचा उत्साह आहे? फक्त गणराय हा भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे आणि या भक्ती शक्तीच्या प्रतीकाचं गेले 10 दिवस सगळ्यांनी मनोभावे पूजा केलेली आहे आणि म्हणून गणरायाच्या मी प्रार्थना, गणराया या राज्यावर या देशावरती आलेलं सगळं विग्रह दूर कर, तू तुझ्या सोबत घेऊन जा आणि या महाराष्ट्राला सुजलाम कर, लोकांना सुखी येऊ दे, खास करून राजकारण्यांना सुखी येऊ देत आणि लोकांचं भलं करण्याची सुबुधी द्यायला दे। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, निवडणुकीसाठी काही मागताय का राजाकडे? कारण तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरताय। आता तू सगळ्यांना संधी देऊन पाहिलीस, राजा एकदा राज ठाकरे साहेबांना संधी दे आणि काय करतो ते तर बघ, तेवढी प्रार्थना आहे माझी। तुम्ही स्वतः सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरताय, तुम्ही आधी सुद्धा अनेक निवडणुका गाजवलेल्या आहेत, मैदान तर मारलेलं आहे, यंदाचं मैदान मारणार का बाळा नांदगावकर? निश्चितपणे लोकांचा कल जो आहे तो राज ठाकरेच्या बाजूने आहे। लोकांना वाटतं एवढे वर्ष इतरांना संधी दिली, ज्यांनी विचारांची फारकत घेतली, अशा लोकांपेक्षा राज ठाकरे आपल्या विचारांवरती ठाम आहेत, यांना संधी द्यायला पाहिजेत आणि ते संधी देतील। माझी उमेदवारी शेवटी जाहीर केलेली आहे, मी लोकांना भेटतोय, बोलतोय, गणपती दर्शन घेतोय, एकंदरीत बदल लोकांना हवाय असं दिसतं। अनेक मानाच्या गणपतीवरती पुष्पवृष्टी करण्यात येते आहे। कॅमेरामॅन श्रीनिवास पाठक, झी मीडिया।